नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आता झी टॉकीज वर, माफ करा, झी टॉकीज नाही, झी प्लेक्स वर, जे आता ओटीटी प्लॅटफॉर्म आहे झी5 नावाचं, त्या झी प्लेक्स वर आपल्याला 30 ऑक्टोबरला एक नवीन चित्रपट बघायला मिळणार आहे आणि त्या चित्रपटाचं नाव आहे डॉक्टर. आणि आत्ताच झी5 नी युट्यूबवर त्या डॉक्टर या चित्रपटाचा एक ट्रेलर अपलोड केला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याच ट्रेलरचा एक रिव्ह्यू करणार आहोत. पण तो रिव्ह्यू ऐकण्याआधी तुम्हाला एक काम करायचं आहे मंडळी, आणि ते काम म्हणजे न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मंडळी, आय होप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल. चला तर मग थोडाही विलंब न करता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. लहानपणापासूनच डॉक्टर हा गेम खूप खेळत होतो आणि मग जसं जसं आधी तो आपण एकदम शाळेत असताना तो गेम जरा इनोसेंट होता, पण हे डॉक्टर या गेमचं जसं आपण कॉलेजमध्ये जायला लागलो, जसं आपण टीनेजर्स म्हणून वावरायला लागलो, तेव्हा त्या डॉक्टरचं डबल मिनिंग आपण आपसुकच करायला लागलो होतो त्या खेळाचं. आणि असंच काहीसं या चित्रपटाचं सुद्धा झालेलं आहे. म्हणजे आय थिंक बॉईज 2, गर्ल्स आणि टकाटक या चित्रपटांमुळे आता मराठी सिनेमांमध्ये सुद्धा डबल मिनिंगची लाट पुन्हा एकदा आलेली आहे. आणि या चित्रपटात डॉक्टर या चित्रपटात आपल्याला प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव बघायला मिळणार आहेत. पार्थ भालेरावनी याआधी बॉईज 1, बॉईज 2 मध्ये चांगली भूमिका केली होती आणि अशा टाईपच्या चित्रपटांमध्ये आता त्याचा उजवा हात खंडा आहे असं काही म्हणायला हरकत नाही. त्याचबरोबर प्रथमेश परब याचा जो आधीचा चित्रपट होता टकाटक नावाचा, तो सुद्धा त्यांनी तर माझ्या मते तरी बॉईज 1, बॉईज 2 एकीकडे आणि टकाटक एकीकडे असं त्या लेवलला डबल मिनिंग डायलॉग्स आणि ऍडल्ट सीन, बोल्ड सीन होते. जरी प्रथमेश परबचे एवढे बोल्ड सीन नव्हते तरी सुद्धा जी दुसरी पेअर दाखवली होती टकाटक या सिनेमामध्ये, त्यांचे बऱ्यापैकी बोल्ड सीन होते. आणि बॉईज 1, बॉईज 2 आणि टकाटक या चित्रपटांना मिळालेल्या यशानंतर आता आपल्या समोर ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे तो म्हणजे डॉक्टर हा चित्रपट. त्यानंतर परत एकदा आपल्याला या गोष्टीची जाणीव होते की हा चित्रपट कदाचित बॉईज 2, टकाटक त्याच्याही पेक्षा वरचढ असेल डबल मिनिंगच्या बाबतीत. आणि हा जस्ट बिकॉज ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे, सो ज्या लोकांना हे असे चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपट फक्त त्यांच्या मोबाईलवर बघता येईल. हा चित्रपट मला वाटत नाही कोण फॅमिली बरोबर बघेल. आधी तरी थिएटर सुरू होते तेव्हा ठीक होतं, ज्यांना असा चित्रपट बघायचे ते थिएटरमध्ये तिकीट काढून बघू शकत होते, पण आता ती सोय नसल्यामुळे आता मोबाईल हीच सोय उरलेली आहे. आणि हा चित्रपट ऑब्व्हियसली फॅमिली एंटरटेनर नसेल. जरी तो फॅमिली एंटरटेनर असला तरी प्रत्येक फॅमिलीला वेगवेगळं बसून हा चित्रपट बघावा लागेल, एवढं मात्र निश्चित. हा चित्रपट आपल्याला बघता येणार आहे झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 30 ऑक्टोबर 2020 ला. आणि आय थिंक हा 29 ऑक्टोबरलाच रात्री 12 वाजता किंवा 30 ऑक्टोबर सकाळी 6 वाजताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला बघायला मिळेल. जेव्हा हा चित्रपट येणार आहे तेव्हा त्या चित्रपटाचा सुद्धा मी रिव्ह्यू करेल. पण हा होता माझा ट्रेलर रिव्ह्यू. आणि मला तरी असं वाटतंय की ज्या लोकांना असल्या जॉनरचे चित्रपट आवडतात त्यांच्यासाठी हा चित्रपट या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक पर्वणी असेल आणि फक्त त्यांना त्यांचे दोन्ही हात वापरून मोबाईलमध्ये हा चित्रपट बघावा लागेल. हा चित्रपट घरी बघण्यासारखा नसेल, कारण याच्यात जसे डायलॉग्स आहेत डबल मिनिंग, तसेच काही जरा बोल्ड सीन सुद्धा असावेत असं वाटतंय. आणि किंवा आपण जर हिंदीमध्ये क्या कूल है हम किंवा इतर जे काही हॉलिवूडचे अडल्ट कॉमेडी चित्रपट जर आपण बघतो, तर आपण जस्ट बिकॉज हा एक मराठी चित्रपट आहे म्हणून याला क्रिटिसाइज करण्यात काहीच पॉईंट नाहीये. फक्त आय थिंक तो जरा बऱ्यापैकी सेन्सिबल असावा एवढंच माझं म्हणणं आहे. आणि तो असेल नक्कीच, कारण बॉईज 1, बॉईज 2 ने दाखवून दिलं आहे की जर डबल मिनिंग्स वाक्यांमध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली स्क्रिप्ट कशी मांडता येते ती. म्हणजे आय होप डॉक्टर हा चित्रपट जितका ट्रेलरमध्ये बरा वाटतोय तितकाच तो एक पिक्चर म्हणून चांगला असेल. आणि आपण 30 ऑक्टोबरची वाट बघूया आणि 30 ऑक्टोबरला या चित्रपटाचा सुद्धा मी रिव्ह्यू करेन. म्हणजे हा होता माझा डॉक्टर या चित्रपटाच्या ट्रेलरचा एक रिव्ह्यू. आय होप तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल. जर तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर प्लीज तुमचा उजवा हात बेल नोटिफिकेशन बटन आणि लाईकचं बटन दाबायला आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला वापरा. इतर गोष्टींना नंतर वापरा. धन्यवाद.